नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। पवित्र श्रावण मासामध्ये भगवान भोलेनाथांनी माता पार्वतीला पत्नी स्वरूपात स्वीकारले। माता पार्वती आणि भगवान शिव यांचेच पुत्र गणपती बाप्पा यांनाच आपण विघ्नहर्ता म्हणतो। तर पवित्र श्रावण मास भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीला समर्पित महिना आहे। त्याचबरोबर या महिन्यामध्ये विघ्नहर्त्याची देखील विशेष सेवा उपासना केली जाते आणि या विघ्नहर्त्याच्या कृपेने आपल्यावरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी प्रार्थना केली जाते। जर आपण श्रावण मासामध्ये जर काही उपाय सेवा जर केले तर माता पार्वती भगवान शिव यांच्यासोबतच विघ्नहर्त्याची देखील आपल्याला कृपा प्राप्त होते आणि म्हणूनच आपल्या मुलांच्या विवाहातील सर्व अडथळे दूर व्हावेत, मुलांचा शिव पार्वती सारखा जोडा जुळावा आणि आपल्या मुलांचा सुखाचा संसार व्हावा, यासाठीच या पवित्र श्रावण महिन्यातील बुधवारी आपल्याला एका सुपारीचा उपाय करायचा आहे। आता ही सेवा कशा प्रकारे करायची आहे, कोणती सेवा आहे, कोणता उपाय आहे, याविषयीचीच अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे। पण त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला, तसेच कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तर आपल्याला उपाय करायचा आहे सुपारीचा। आता या सुपारीचाच उपाय आपल्याला मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी का करायचा आहे याविषयीची अगदी थोडक्यात माहिती जाणून घेऊया। तर कोणतेही शुभ कार्य असेल तर त्या शुभ कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या पूजेने होते आणि ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची प्रतिमा किंवा मूर्ती नसेल तर त्या ठिकाणी गणपती बाप्पांचं स्वरूप म्हणून सुपारीची पूजा केली जाते आणि सुपारीलाच गणपती बाप्पांचं स्वरूप म्हणजेच विघ्नहर्ता असं देखील म्हटलं जातं। त्यामुळे आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला या सुपारीचा उपाय करायचा आहे आणि या उपायाला सुपारी गणेश उपाय असं देखील म्हटलं जातं। त्याचबरोबर तुम्ही ज्या वेळेला सुपारी समोर जे काही मागता तर ते देवी देवतांपर्यंत पोहोचते। सुपारीचा आकार गोल असतो आणि त्यात आपल्याला शिवलिंग दिसते। तसेच सुपारीवर हळदी कुंकू अर्पण केले की माता पार्वती प्रसन्न होते आणि सुपारीवर दुर्वा ठेवल्या की गणपती बाप्पा प्रसन्न होतात। म्हणजेच आपण एका सुपारीतून 3 देवतांचा आशीर्वाद प्राप्त करू शकतो आणि म्हणूनच आपल्या मुलांच्या विवाहातील अडथळे दूर करण्यासाठी आपल्याला सुपारीचा उपाय करायचा आहे। तर श्रावणातील बुधवारी या सेवेला आपल्याला सुरुवात करायची आहे, कारण बुधवार हा गणपती बाप्पा यांना समर्पित दिवस आहे। त्याचबरोबर तुम्ही ज्या बुधवारी सेवा सुरू करणार आहात तर तिथून पुढचे 5 बुधवार तुम्हाला ही सेवा करायची आहे। जर बुधवारी सेवा करताना एखाद्या बुधवारी जर खंड पडला किंवा काही अडचण आली आणि त्या बुधवारी जर तुम्हाला ही सेवा करणं शक्य झालं नाही तर तुम्हाला पुढच्या बुधवारपासून पुढे 5 बुधवार पुन्हा एकदा हा उपाय सुरू करायचा आहे। तसेच उपाय करताना आई वडिलांनी केला, भाऊ बहिणीने केला किंवा कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने केला तरी देखील चालेल। उपाय करताना फक्त आपल्या मुलांचं नाव घ्यायला अजिबात विसरायचं नाही। तर उपाय करायचा आहे बुधवारी सकाळी आपल्याला देवपूजा करताना। उपाय करण्यापूर्वी आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, थोडेसे खडे मीठ आणि काळे तीळ टाकायचे आहेत। यामुळे काय होतं तर मुलांच्या शरीरावर जी नकारात्मकता, निगेटिव्हिटी आहे किंवा कुंडलीमध्ये जे काही दोष आहेत तर ते दूर होण्यास मदत होते, मन शांत आणि एकाग्र होतं। त्यानंतर शक्यतो या दिवशी मुलांनी लाल रंगाची वस्त्र परिधान करायचे आहेत, कारण माता पार्वती आणि गणपती बाप्पा यांना लाल रंग अत्यंत प्रिय आहे। त्याचबरोबर या दिवशी उपवास करायचा आहे, व्रत करायचं आहे। जरी उपवास करणं शक्य झालं नाही तरी देखील सात्विक पदार्थ खायचे आहेत। जोपर्यंत आपण ही पूजा सेवा करत नाही तोपर्यंत कोणतेही पदार्थ खायचा नाही, म्हणजेच जेवायचा नाही। आपली पूजा झाल्यानंतर, सेवा झाल्यानंतरच आपल्याला अन्नग्रहण करायचं आहे। त्यानंतर देवघरासमोर येऊन बसायचं आहे। सर्वप्रथम तर देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे। कोणतीही सेवा, उपासना, आराधना करण्यापूर्वी आपल्याला अग्नीला साक्षी मानूनच ती सेवा करायची असते आणि म्हणूनच दिवा प्रज्वलित केला जातो। या दिव्याखाली आसन असायला हवं आणि दिव्यामध्ये चिमूटभर हळद, त्याचबरोबर 21 अखंड अक्षदा मोजून टाकायच्या आहेत आणि 2 भीमसेनी कापराच्या वड्या। यामुळं आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होतं, घरामधील निगेटिव्हिटी दूर होते आणि आपण देवपूजा करताना मन शांत आणि एकाग्र राहतं, मनामध्ये कोणतेही वाईट विचार येत नाहीत। त्यानंतर आपली देवपूजा करून घ्यायची आहे। देवपूजा झाल्यानंतर आपल्या देवघरामध्ये जर गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर ती एका पाटावरती तुम्हाला देवघरासमोर ठेवायची आहे। आता तुम्ही देवघरामध्ये जरी उपाय केला तरी देखील चालेल। जर गणपती बाप्पांची मूर्ती नसेल, प्रतिमा असेल तरी देखील चालेल। जर गणपती बाप्पांची मूर्ती धातूची असेल तर तुम्हाला तिला अभिषेक करायचा आहे। तुम्ही पाण्याने, दुधाने किंवा
पंचामृताने देखील हा अभिषेक करू शकता। त्यानंतर पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे, म्हणजेच तिला धूपदीप दाखवायचा आहे, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे, जास्वंदीची फुलं 21 दुर्वांची जोडी अर्पण करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला ही जी सेवा आहे तर ती करायची आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक सुपारी। सुपारी घेत असताना पूजेसाठी जी सुपारी वापरतात तर ती सुपारी घ्यायची आहे, जी खाण्यासाठी वापरतात ती घ्यायची नाही। त्याचबरोबर सुपारी घेताना ती घरामध्ये अगोदर पडलेली असेल किंवा वापरलेली सुपारी असेल तर ती घ्यायची नाही। पूजेचे साहित्य ज्या ठिकाणी मिळतं तर त्या ठिकाणाहून आपल्याला ही सुपारी घेऊन यायचं आहे आणि त्यानंतर लागणार आहेत 21 अखंड अक्षदा, एकही अक्षदा तुटलेली नसावी। आता सर्वप्रथम काय करायचं आहे तर आपले ज्या ठिकाणी गणपती बाप्पांची पूजा केलेली आहे तर तिथं देवघरासमोर बसून सर्वप्रथम तुम्हाला या सुपारीला अभिषेक करून घ्यायचा आहे। अभिषेक करत असताना तुम्हाला ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे। पुन्हा एकदा मी मंत्र सांगते, ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत करत तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे। त्यानंतर ही जी सुपारी आहे तर ती स्वच्छ पुसायची आहे आणि थोडंसं कुंकू ओलं करून घ्यायचं आहे आणि त्या कुंकवामध्ये ही सुपारी तुम्हाला लाल करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण जी प्लेट घेतलेली आहे, दुसरी एक प्लेट घ्यायची आहे, त्याच्यामध्ये जी विड्याची 2 पानं घेतलेली आहेत तर ती ठेवायची आहेत। त्या विड्याच्या पानावरती तुम्हाला कुंकवानं स्वस्ती काढायचं आहे। विड्याचं पान देखील फाटलेलं तुटलेलं खराब झालेलं नसावं। त्यानंतर त्या विड्याच्या पानावरती तुम्हाला ही सुपारी ठेवायची आहे, हळकुंड ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपण जे 21 अखंड अक्षदा घेतलेल्या आहेत तर त्या 21 अखंड अक्षदा तुम्हाला या सुपारीवरती अर्पण करायच्या आहेत। त्या अर्पण करत असताना तुम्हाला एक मंत्र सांगत आहे तर तो म्हणायचा आहे। तर एक अक्षता अर्पण करायची आहे आणि मंत्र म्हणायचा आहे, ओम श्री क्ली विवाह बाधा निवारणाय नमः। पुन्हा एक अक्षता अर्पण करायची आहे, ओम श्री क्ली विवाह बाधा निवारणाय नमः। असं करत करत 21 अक्षदा तुम्हाला त्या ठिकाणी अर्पण करायच्या आहेत आणि 21 वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे। पुन्हा एकदा मी मंत्र सांगते, ओम श्री क्ली विवाह बाधा निवारणाय नमः असा हा मंत्र आहे। 21 वेळा अक्षदा अर्पण करताना म्हणायचा आहे। आता जर मुलींसाठी जर हा उपाय करत असाल तर तुम्हाला मी दुसरा मंत्र सांगते, ओम कात्यायनी नमः। हा अगदी सोपा मंत्र आहे, मुलींसाठी तुम्ही हा म्हणू शकता किंवा मुलांसाठी ओम गौरी शंकराय नमः या मंत्राचा देखील जप करू शकता किंवा मग तुम्ही ओम श्री क्ली विवाह बाधा निवारणाय नमः हा मंत्र मुलांसाठी दोघांसाठीही आहे, मुलीसाठी मुलांसाठी। त्यामुळं तुम्हाला या तिन्ही मंत्रांपैकी जो शक्य होईल, म्हणजेच मुलींसाठी असेल ओम कात्यायनी नमः, मुलांसाठी असेल ओम गौरी शंकराय नमः किंवा मग तुम्हाला जर हा मंत्र बोलणं सोपं होत असेल ओम श्री क्ली विवाह बाधा निवारणाय नमः तर हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे। त्यानंतर जपमाळ घ्यायची आहे किंवा एखादं जाडसर कडधान्य घ्यायचं आहे आणि ते मोजून घ्यायचं आहे 108 वेळा। ते घेतल्यानंतर तुम्हाला एक मी मंत्र सांगत आहे तर तो 108 वेळा त्या ठिकाणी बसायचा आहे आणि म्हणायचा आहे, ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः हा मंत्र तुम्हाला 108 वेळा त्या ठिकाणी बसवून म्हणायचा आहे। त्याचबरोबर अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि या ज्या वस्तू आपण विड्याच्या पानावरती ठेवलेल्या आहेत, म्हणजे जी सुपारी, अखंड तांदूळ, हळकुंड यांची तुम्हाला पूजा करायची आहे। पुन्हा एकदा धूपदीप दाखवायचा आहे, जास्वंदीचं फूल अर्पण करायचं आहे, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला आपल्या मुलांच्या विवाहामध्ये जी काही अडचण आहे, विघ्न आहे, बाधा आहे तर ते दूर करण्यासाठी, ज्यामुळे आपल्या मुलांचा विवाह जमत नाही तर ते दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि आपल्या मुलांचं नाव घेऊन ही प्रार्थना करायची आहे। ही मी सेवा 5 बुधवार करणार आहे, तर ही सेवा माझ्याकडून करून घे आणि माझ्या मुलांच्या विवाहातील विघ्न दूर कर। माझ्याही मुलांचा तुमच्या आईवडिलांसारखाच म्हणजे शिव पार्वतीसारखा जोडा जुळू दे अशी प्रार्थना करायची आहे। मनापासून आणि श्रद्धेने आपण केलेली कोणतीही सेवा असेल तर त्याचं आपल्याला इच्छित फळ नक्कीच प्राप्त होत असतं आणि त्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत त्याच ठिकाणी ठेवायच्या आहेत। संध्याकाळी पुन्हा एकदा तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करताना, देवघराजवळ दिवा प्रज्वलित करताना पुन्हा एकदा तुम्हाला यांची पूजा करायची आहे, धूपदीप दाखवायचा आहे, हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी वार येत आहे गुरुवार। गुरुवारी सकाळी देवपूजा करताना आपल्याला एक लाल रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे, वस्त्र नवीनच असावं आणि त्याच्यामध्ये या 21 अक्षदा, ही सुपारी, हळकुंड ज्या काही वस्तू आपण घेतलेल्या आहेत तर त्या बांधायच्या आहेत आणि त्यानंतर ज्या ठिकाणी तुमच्या मुलांचं झोपायची जागा आहे तर तिथं उशीखाली किंवा मुलांच्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये तुम्हाला या वस्तू ठेवायच्या आहेत। त्यानंतर तुम्हाला पुढच्या बुधवारपर्यंत ह्या वस्तू मुलांच्या जवळच ठेवायच्या आहेत। त्यानंतर पुढच्या बुधवारी ही जी सुपारी आहे तर ती स्वतःजवळ ठेवायची आहे, म्हणजेच मुलांच्या जवळ ठेवायची आहे आणि 21 तांदूळ, हळकुंड आणि जी आपण कापड घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण हे ज्या वस्तू बांधलेल्या आहेत तर ते सर्व काही वस्तू ज्या पूजेसाठी घेतलेल्या विड्याचं पान आहे तर ते तुम्हाला जवळपास ज्या ठिकाणी गणपती बाप्पांचं मंदिर आहे तर त्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये किंवा ज्या ठिकाणी
माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ही जी पोटली आहेत म्हणजेच 21 तांदूळ आणि हळकुंड आणि बाकीचे काही साहित्य घेतले असेल तर त्या ठिकाणी जाऊन ठेवायचं आहे। त्याचबरोबर तुम्हाला जी सुपारी आहे तर ती पुढच्या बुधवारी पुन्हा या सुपारीवर 21 तांदूळ अर्पण करायचे आहेत। जे मी काही मंत्र सांगितलेले आहेत तर ते मंत्र म्हणायचे आहेत। मुलामुलींसाठी मी वेगवेगळे मंत्र देखील सांगितलेले आहेत आणि एक मंत्र देखील सांगितलेला आहे। आणि त्यानंतर तुम्हाला मी ओम गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे। ओम वक्रतुंड हो या मंत्राचा जप करायचा आहे। जे शक्य होतील तर ते मंत्र जप करायचा आहे। तुम्ही कोणता मंत्र म्हणताय ते किती भावनेने आणि मनापासून म्हणताय, किती श्रद्धेने म्हणताय हे महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर 5 बुधवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे। अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे। शक्यतो या 5 बुधवारमध्ये तामसिक पदार्थ खाणं टाळायचं आहे, सात्विक आहार घ्यायचा आहे। बुधवारी तुम्हाला उपवास करायचा आहे। जास्वंदीचं फूल गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे। जवळपास जर गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन गणपती बाप्पांची पूजा सेवा करायची आहे। त्याचबरोबर गायी जवळ असेल तर गोमातेला हिरवा चारा खाऊ घालायचा आहे। गोमातेमध्ये 33 कोटी देवी देवता वास करतात। त्याचबरोबर श्रावण महिना भोलेनाथांना समर्पित आहे आणि त्यामुळे ज्याप्रमाणे आपण श्रावण सोमवारी शिवमंदिरात जाऊन शिवांची पूजा करतो त्याचप्रमाणे बुधवारीही तुम्ही शिवमंदिरामध्ये जाऊन भगवान शिवांची ज्या ठिकाणी शिवलिंग पिंड आहे तर त्याच्याच बाजूला माता पार्वतीचं स्थान असते आणि त्याच्याच बाजूला गणपती बाप्पांचं देखील स्थान असते आणि त्यामुळे शिवमंदिरामध्ये जाऊन देखील तुम्ही गणपती बाप्पांची पूजा सेवा करू शकता। आणि त्यामुळे तुम्हाला काय होणार आहे तर गणपती बाप्पांसोबतच माता पार्वती आणि भगवान शिव यांचा देखील आशीर्वाद प्राप्त होणार आहे। आणि हा महिना जो आहे तर भगवान भोलेनाथांचा महिना आहे आणि जर तुम्ही गणपती बाप्पांची सेवा उपासना आराधना केली तर या विघ्नहर्त्यासोबतच त्यांची देखील कृपा तुमच्यावर राहणार आहे। कुटुंबामध्ये जी काही अडचण विघ्न संकट बाधा आहे तर ती देखील दूर होण्यास मदत होणार आहे। 5 बुधवार हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर या 5 बुधवारच्या आतच तुमच्या मुलांचा विवाह जमणारच आहे। आणि त्यानंतर तुम्हाला ही जी सुपारी आहे तर ती सुपारी आणि शेवटच्या दिवशी जे हळकुंड आणि जे 21 तांदूळ राहिलेले असतील तर ते तुमच्या तिजोरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुमचा व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहेत किंवा घराची जी चौकट आहे तर त्या चौकटीच्या वर बांधून ठेवू शकता। देवघरामध्ये स्थापन केली तर देखील चालेल, कारण ही जी सुपारी आहे तर ती अभिमंत्रित केलेली आहे, ते विघ्नहर्त्याचं स्वरूप आहे आणि आपल्या कुटुंबावर घरावर कोणतंही विघ्न संकट बाधा अडचण येऊ नये म्हणून तुम्ही या सुपारीचा उपाय करायचा आहे। ही सुपारी तुम्ही इकडे तिकडे अडगळीमध्ये उपाय संपल्यानंतर टाकायची नाही आणि नंतर उपाय संपल्यानंतर ज्या वेळेला तुमच्या मुलांचा विवाह जमेल त्यावेळेला जोडीनं गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी जवळपास ज्या ठिकाणी मंदिर असेल किंवा शिवमंदिरामध्ये मुलांना पाठवायचं आहे किंवा मुलांनी जायचं आहे। फक्त उपाय करताना मनापासून श्रद्धेने करायचा आहे आणि नुसते उपाय आणि सेवा करून चालत नाही तर त्याला मेहनतीची देखील तितकीच जोड असायला हवी। तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा। जर काही अडचणी समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।